विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. पहिल्या राउंडमध्ये ठीक आहे, मनासारखी अलॉटमेंट नव्हती झाली म्हणून आपण बेटरमेंटसाठी ट्राय करत होतो किंवा काही मुलांना चांगलं कॉलेज मिळालं होतं, तरी पण वाटतं ना आपल्याला, की अजून चांगलं कॉलेज मिळेल. पण बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो 99% ऑलमोस्ट मुलांना कॅप 2 मध्ये कुठलीही अलॉटमेंट नवीन झालेली नाहीये. आहे तसं पहिलं जे कॉलेज मिळालेलं तेच राहिलेलं आहे. मग मी या व्हिडिओमध्ये काय सांगतोय, काही पालकांचे 1-2 प्रश्न आहेत त्याची उत्तरे मी देणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गाईडन्स कुठल्या गोष्टीचा करणार आहे, की आता बेटरमेंटला जाताना तुम्हाला पहिली गोष्ट सांगतो. तोच मेन प्रश्न सगळ्यांचा होता. आता बेटरमेंटला जायचंय. पण आता तिसऱ्या राउंडसाठी जेव्हा तुम्ही ट्राय कराल ना, तेव्हा पहिले 6 ऑप्शन्स कंपल्सरी असणार आहेत. आणि हे सोपं नाहीये. हे सोपं नाहीये. रिझन काय मी तुम्हाला सांगतो, की ज्यांना 99 प्लस पर्सेंटाइल आहेत ना, त्यांच्यासाठी टॉपची 6 कॉलेजेस घेणं थोडंसं कठीण जातंय. ऑलरेडी तुम्हाला पी-आय-सी-टी मिळालं असेल. बघा मी काय सांगतो तुमच्या लक्षात आलं का? ऑलरेडी पी-आय-सी-टी कॉलेज मिळालं असेल, तर तुम्ही व्ही-जे-टी-आय टाकू शकताय. ओके. मग सी-ओ-ई-पी टाकू शकताय तुम्ही ऑब्व्हियसली. आता पी-आय-सी-टीमध्ये तुम्हाला आय-टी मिळालं असेल, तर सी-एससाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. बरोबर आहे. पण पी-आय-सी-टी मिळाल्यानंतर तुम्ही अजून लोअर लेव्हलच्या कॉलेजला जाणार आहात का? बिलकुल नाहीये. मग पालकांना प्रश्न निर्माण होतोय, की "सर, माझ्याकडे 6 ऑप्शनच नाहीयेत." मग मी कॅप राउंड 3 ला जाऊ की नको? तर मी तुम्हाला सांगतो, कॅप राउंड 3 ला जाताना तुम्हाला ठीक आहे, तुम्हाला 2च ऑप्शन टाकायचे आहेत. 3च टाकायचे आहेत समजा. सी-ओ-ई-पी त्याच्यानंतर व्ही-जे-टी-आय आणि म्हणूया आपण पी-आय-सी-टीचं सी-एस टाकायचं आहे. 3च ऑप्शन तुम्ही टाकू शकता ना. होय, 6 ऑप्शन भरल्याच पाहिजेत असं काही नाहीये लक्षात घ्या. बरं थांबा. थोडीशी काल बऱ्याच मुलांशी बोलताना मला त्यांच्या बोलण्यातून थोडीशी हताशपणा, निराश झालेले जाणवले, की "सर नाही झालं हो. व्हायला पाहिजे होतं." पण सांगतो तुम्हाला कॅप राउंड 2 ला दरवर्षी असंच होतं. मेरिट गेलं थोडंसं वाढतं कदाचित बऱ्याच वेळा लक्षात घ्या. पण आता यावर्षी तुम्हाला काय करायचं आहे, तर कॅप राउंड 3 साठी ना पहिले 6 ऑप्शन व्यवस्थित भरायचे आहेत. पण तुम्हाला समजा 90 पर्सेंटाइल आहेत. ऑब्व्हियसली 90, 92, 95 पर्सेंटाइल आहेत. तर तुम्हाला काहीच इश्यू येणार नाहीये. तुम्ही मग सी-ओ-ई-पी, व्ही-जे-टी-आय, पी-आय-सी-टी, व्ही-आय-टी, व्ही-डबल-आय-टी तर मर्ज झालेलं आहे. पी-सी-सी-ओ-ई ओके. हे कॉलेज तुम्ही घेऊ शकता. आपल्याला पिंपरी या कुडी मिळालं नसेल, तर तेही टाकू शकता तुम्ही. काही इश्यू नाहीये लक्षात घ्या. बरं. मग आता पहिली गोष्ट म्हणजे बेटरमेंटला जात असताना रूल्स समजून घ्या. अजून लोकांना भीती वाटते, की मला एक पालक काय बोलले, की आता कॅप राउंड 1 ला आम्हाला कॉलेज अलॉट झालं. कॅप राउंड 2 ला झालं नाही. मग कॅप राउंड 3 साठी जेव्हा आम्ही बेटरमेंटसाठी ट्राय करू, ओके, बेटरमेंटसाठी ट्राय करू, तेव्हा हे पहिलं कॉलेज जाऊनच मला कॉलेज मिळेल का? असे काही रूल्स आहेत का? तर माझ्या माहितीनुसार तसा काही रूल नाहीये. बेटरमेंटचा अर्थच तो आहे, की पहिलं कॉलेज राहणार तुमचं आणि ते असताना तुम्हाला नवीन बेटर आणखीन ऑप्शन मिळेल का याचा पण ट्राय करायचा आहे. आता क्लिअरली सांगतो, चौथा राउंड त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आता स्पॉट राउंड. ओके. आता ही स्पॉट राउंडचा गोंधळ नेहमीप्रमाणेच असणार आहे यावर्षी सुद्धा लक्षात घ्या. काही कॉलेजेसने त्यांचे फॉर्म रिलीज केले असतील किंवा करतील किंवा काही कॉलेज अगदी पारदर्शकपणे शेवटी तुम्हाला त्यांच्या व्हॅकंट सीट किती आहे ते सांगतील. मग त्यानुसार तुम्ही तिथं अप्लाय करू शकताय. पण करायचं का नाही करायचं? तर करायचं हे लक्षात घ्या. करायचं. आता काय होणार आहे कॅप राउंड 2 नंतर काही कॉलेजेस इमिडिएटली लेक्चर सुरू करतात. घ्या ॲडमिशन्स तुम्ही आता नका कारण प्रत्येकाला ॲडमिशन्स हवे आहेत किंवा तुमच्यापैकी बरीच मुलं अशी असतील, की ज्यांना सी ग्रेडचं एकदम लोअर लेव्हलचं कॉलेज मिळालंय. मग तुम्हाला कदाचित कॉलेजमधून कॉल सुद्धा आला असेल, की आमचं कॉलेज सुरू होतंय, घ्या ॲडमिशन. ओके. घाई करायची नाही. चान्स दिलेत ना, तर ते चान्स घ्यायचे हे लक्षात घ्या. आणि हो, की कॅप राउंड 2 मध्ये काही चेंज झालेलं नाही. कॅप राउंड 1 मध्ये जे कॉलेज होतं तेच राहिलं असेल, तरी निराश होऊ नका. कारण तुम्ही जे कॉलेज मिळवलं ते चांगलंच असणार आहे. शेवटी ऑप्शन फॉर्म कुणी भरला? तुम्हीच भरला ना. बरं, मग मला ते नकोच होतं. मला ते मिळालं पण मला ते घ्यायचंच नाहीये. बऱ्याचशा मुलींच्या बाबतीत होतंय, की मेकॅनिकल घेऊन ठेवलंय, पण मला ते नको आहे. बरं कॅप राउंड 2 ला आता सी-एस अलॉट झालंय, तेही लोअर लेव्हलच्या कॉलेजमध्ये. अशा कॉलेजची नावं मी ऐकतोय, की मी पहिल्यांदा ऐकतोय असे कॉलेजेस पण आहेत. मी पहिल्यांदा ऐकतोय. म्हणजे मी एवढी वर्ष शिकवतोय, ऑप्शन फॉर्म भरताना मुलांना हेल्प करतोय. पण अजून पण यावर्षी मला काही कॉलेजेसची नावं अशी बघायला मिळाली, की मी जी कधी ऐकलीच नाहीत. मग मुलांना ती मिळालेत. मग असं कसं? असं कसं? बरं आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं, कॉलेजसाठी ब्रांच कॉम्प्रोमाईज करतायत मुलं. नाही मला कॉलेजच बेस्ट हवंय. दुसऱ्यांचा विचार करतायत. मी तुम्हाला सांगतो, आमच्या साताऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तिथला मुलगा Googleमध्ये प्लेस झाला. ओके. तिथून प्लेसमेंट नाही झाली, पण तिथंच शिकला होता. मी हे परत रिपीट करतोय.
माझा एक स्टुडंट के-बी-पी मधून सिव्हिल इंजिनिअरिंग कंप्लीट केलंय. आता तो न्यूझीलंडमध्ये आहे. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? बरं के-बी-पीचीच जास्त एक्झाम्पल काय, तर ऑब्व्हियसली आमच्या घराजवळचंच कॉलेज आहे. मी कितीतरी मुलं बघितली आहेत, तिथून पास आउट झालेली आहेत. मेकॅनिकलच्या मुलांची प्लेसमेंट झालेली आहेत. ओके. अरे, झालेले आहेत म्हणजे कॉलेज थ्रू तुम्हाला व्हावं असं वाटतंय का? बऱ्याच मुलांना असं वाटतंय, की मी टिपिकल एखाद्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतरच माझं लाईफ सेट होईल. कारण तिथे प्लेसमेंटला कंपनीज येतात. बाहेर काही पत्ताच नाहीये. अरे, पण जेव्हा तुम्ही डिग्री मिळवाल ना, ओके, तुमच्याकडे ते स्किल तोपर्यंत डेव्हलप कराल ना, लोकं शोधत तुम्हाला आली पाहिजेत लक्षात घ्या. हां, ही रिॲलिटी आहे लक्षात घ्या. तुम्ही क्लिअरली सांगतो कुठलं सी जरी मिळालं, तरी आरामात प्लेसमेंट होणार नाहीये. 4 वर्ष खूप झटावं लागणार आहे लक्षात घ्या. बरं, मग आता हा व्हिडिओ मी थांबवतोय. सगळे रूल्स माहिती करून घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो ओळीनं, यश आहे, ओके. त्याच्यानंतर समीर शेख पण आहे, ओके. मी तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर संदीप मिलाके सुद्धा आहे, ओके. आणि त्याच्यानंतर प्रदीप फुंडे. मी तुम्हाला याच्याबद्दल बऱ्याच वेळा बोललोय. या वर्षीपासूनच तो पण आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहेच बरं का. एका टीममध्ये तो काउन्सिलिंग करत होता. हे 4 तुमचे दादा लोकं आहेत ना म्हणूया आपण. तुमच्यापेक्षा 3-4 वर्षांनी मोठे असणारे लोकं आहेत. ते 4-5 वर्षांनी म्हणूया आपण. पण एक्सपिरियन्स खूप आहे यांच्याकडे. ह्यांचे YouTubeवरचे चॅनल फॉलो करा. ओके. ऑलरेडी तुम्ही कुठली ना कुठली काउन्सिलिंगची बॅच घेतली असेल. नसेल घेतली तर यांचं YouTube सबस्क्राईब करा चॅनल, फॉलो करा त्यांना लक्षात घ्या आणि रूल्स सगळे माहिती करून घ्या. मगच बेटरमेंटसाठी जावा तुम्ही. ओके. आणि जर तुम्हाला वाटत असेल, आता माझी एक स्टुडंट आहे, तिला आता कमेंट्स मिळालं. फ्रीज करून टाका म्हटलं मी. ओके. मीच म्हणलं फ्रीज करून टाका. पण मी म्हणण्यापेक्षा तिसऱ्या नंबरला होतं ते झालं ऑटो फ्रीज. ओके. आणि आमची बरं माझी एक स्टुडंट कोल्हापूरची आहे. तिला एम-आय-टी आळंदी मिळालं कॉलेज. त्यांनी पहिल्या राउंडच्या वेळेस जाऊन ते बघितलेलं होतं. कॉलेज त्यांना आवडलं. हॉस्टेल फॅसिलिटी वगैरे सगळं त्यांना आवडलं. मग पहिल्या राउंडला त्यांनी फ्रीज केलं. नाही बेटरमेंटसाठी गेले. मग असं पण आहे. ओके. असं पण आहे. पण तुमचं काही फिक्सच नसेल तर बेटरमेंटला जावा. ऑल द बेस्ट.